ख्रिस्त प्रभू येशूमध्ये आपल्या सर्वांना माझा प्रेमपूर्वक सलाम. आजच्या पवित्र दिवशी पुनरुत्थान दिनी आपल्या सर्वांचं आपल्या पवित्र मंदिरामध्ये स्वागत आहे. आणि आजचा पवित्र दिवस खरोखरच एक विजयी दिवस आहे, कारण की येशू ख्रिस्ताने मरणाची नांगी मोडून त्या अंधकाराला भेदून तो पुनरुज्जीवित झालेला आहे. आणि हीच गोष्ट आपल्याला तो सांगत आहे की तुमच्या जीवनामध्ये कुठल्याही समस्या असेल, आजारपण असेल किंवा कुठलाही त्रास असेल, त्या सर्वांवरती तुम्ही मात करायची आहे. त्याच्या पुनरुत्थानाचं सामर्थ्य घेऊन तुम्हाला त्याला पायाखाली चिरकायचं आहे. जसं येशू ख्रिस्ताने पाप, सैतान आणि मृत्यूला आपल्या पायाखाली चिरडला आणि तो पुनरुज्जीवित झाला, तसं आपल्याला आपल्या जीवनामध्ये ज्या काही समस्या असतील, जे काही आजार असतील, जे काही व्याधी असतील किंवा जे काही त्रास आपल्याला असतील, त्या सर्वांना आपल्या पायाखाली चिरडायचं आहे. त्याचं पुनरुत्थानाचं सामर्थ्य जे आहे ते आपल्या शरीरामध्ये घ्यायचं आहे. आपल्या जीवनामध्ये ते जिवंत झालं पाहिजे आणि त्या सामर्थ्याने आपण त्या सर्व गोष्टींवर मात केली पाहिजे. कारण की हे सामर्थ्य त्यांनी आपल्याला दिलेलं आहे. पुनरुत्थान फक्त मेलेल्यातून पुनरुत्थान नाही, तर पुनरुत्थान एक सामर्थ्य आहे, पवित्र आत्म्याचं सामर्थ्य आहे, देवाचं सामर्थ्य आहे. आणि हे फक्त शेवटच्या दिवशी मेलेले उठतील एवढंच नाही, पण दररोज प्रत्येक दिवशी आपल्याला पुनरुत्थानाचं सामर्थ्य आपल्याला गाजवायचं आहे आणि त्याचा उपयोग करायचा आहे आपल्याला विजयी जीवन जगण्यासाठी. आणि देव आपल्याला सहाय्य करो. आजच्या दिवसासाठी जो शास्त्रभाग आहे तो लूक शुभवर्तमान 24 अध्याय वचने 13 ते 35 हे आधीच आपल्यासमोर वाचण्यात आलेले. त्याच्यावरती आपण आज चिंतन मनन करणार आहोत. आपण प्रार्थना करू. प्रेमळ स्वर्गीय पित्या, आमच्या उद्धारक देवा, पुन्हा एकदा आम्ही तुझे आभार मानतो. परमेश्वर, तुझी दया, तुझी कृपा, तुझी करुणा आमच्यावर, तुझा पुत्र येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये तू आम्हाला आमच्यावर ओतलेली आहेस. आणि परमेश्वरा, पुनरुत्थानाचं सामर्थ्य आम्हाला प्रत्येकाला तू दिलेलं आहेस. तसं येशूला तू मृत्यूतून उठवलेलं आहेस. तसंच परमेश्वरा, आज आमच्या आध्यात्मिक जीवनाला पण पुन्हा एकदा भरारी दे. पुन्हा एकदा त्या आध्यात्मिक जीवन उठव आणि आमच्या जीवनामध्ये त्या सर्व मेलेल्या गोष्टी आहेत परमेश्वर, त्या तू जिवंत कर तुझ्या पुनरुत्थानाच्या सामर्थ्याने. परमेश्वर, त्या सर्व जे गोष्टी ज्यांची आशा आम्ही सोडून दिलेली आहे, ज्यामुळे आमच्यामध्ये निराशा आली, त्या सर्व तू काढून टाक आणि त्या सर्व गोष्टी तू पुनर्जीवित कर. जसं येशूला तू जिवंत केलं तसं आम्हाला देखील पुनर्जीवित कर. एक नवीन उत्साह, एक नवीन आनंद आम्हाला दे. आणि परमेश्वर, पुनरुत्थानाचं सामर्थ्य आमच्या जीवनामध्ये वाहू दे. आमच्या घरामध्ये पुनरुत्थानाचं सामर्थ्य येऊ दे. आणि आम्ही ज्या ठिकाणी जाऊ त्या ठिकाणी त्या पुनरुत्थानाच्या सामर्थ्याने सर्व मेलेल्या गोष्टी आम्ही जिवंत करू. असा आशीर्वाद तो आम्हाला प्रत्येकाला देऊ. आजच्या वर्षावर चिरंतन मनन करत असताना लागणारी सर्व समज तो आम्हाला दे. पवित्र आत्म्याद्वारे आम्हाला तुझं वचन समजू दे आणि त्यावर चालण्यासाठी आमचं तू सहाय्य दे. प्रार्थना येशू ख्रिस्त आमच्या प्रभू याच्याद्वारे आम्ही मागतो. आमेन. लूक शुभवर्तमान 24 अध्याय आणि वचन 13 ते 35 हे अगोदरच आपल्यासमोर वाचण्यात आलेलं आहे. आणि या वचनामध्ये आपण पाहतो की 2 शिष्य जे आहेत ते अमाऊस या गावाकडे ते चाललेले आहेत. आणि ह्या शास्त्रभागाचा जो शीर्षक आहे ते अमाऊस गावाच्या रस्त्यावर येशूचे 2 शिष्यांना दर्शन. खरं म्हणजे त्या शीर्षक असंच पाहिलं होतं की अमाऊस गावाला जात असताना शिष्याने येशूला ओळखले. खरोखरच हे शिष्य जे आहेत ते 2 शिष्य यांनी ते अमाऊस आपल्या गावाकडे जात असताना त्यांनी येशूला आणि आपल्या घरामध्ये त्यांनी येशूला ओळखलेला आहे.
हे दोन शिष्य जे आहेत ते अमावस या गावाकडे ते चाललेले आहेत. आणि अमावस हे गाव जे आहे ते येरुशलेमापासून 7 मैल लांब ते गाव आहे. आणि 7 मैलाचा प्रवास करून ते त्यांच्या गावापर्यंत ते पोहोचलेले आहेत. अमावस गाव जे आहे ते येरुशलेमाच्या पश्चिमेकडे आहे. आणि 14 वचन जर वाचलं तर आपण पाहतो की ते जात असताना ते आपसामध्ये बोलत आहेत आणि बोलत असताना काहीतरी त्या ठिकाणी घडत आहे. जेव्हा ते बोलत आहेत ते येशूच्या क्रूसावर जाण्याबद्दल ते बोलत आहेत. येशूला वधस्तंभी खेळलेले त्या संबंधात ते बोलत आहेत. आणि हे बोलत असताना ते एकमेकाला ते सांगत असताना आपण पाहतो की येशू ख्रिस्त त्यांच्या संगती उभा आहे, त्यांच्या संगती तो चालला. त्या ठिकाणी तो अचानक प्रगट झालेला आहे आणि त्यांच्या बरोबर तो चाललेला आहे. जर आपण पाहिलं तर हे दोन शिष्य जे आहेत ते येरुशलेमामध्ये थांबले पाहिजे होते, कारण की येशूने त्यांना आज्ञा दिली होती की पित्याचं जे वचन आहे ते पूर्ण होण्यासाठी, पित्याचं जे वचन मिळवण्यासाठी, पित्याचं वचन तुम्हाला प्राप्त होण्यासाठी तुम्हाला येरुशलेमामध्ये थांबून राहायचं आहे. त्यांना स्पष्ट आज्ञा दिली की तुम्हाला येरुशलेमामध्ये थांबायचं आहे. पण आपण पाहतो की हे जे दोन शिष्य जे आहेत ते विरुद्ध दिशेला, म्हणजे येरुशलेमाच्या विरुद्ध दिशेला ते चाललेले आहेत. आणि ते चालत चालत एवढे लांब आलेले आहेत ते 7 मैल ते चाललेले आहेत. आणि येशू ख्रिस्त त्यांच्या समवेत तो चाललेला आहे. त्यांच्या संगती तो चालत असताना त्यांना तो प्रगट होत आहे. ज्यांना हे किती प्रोत्साहन देणारं असं या ठिकाणी हे दृश्य आहे की देव त्यांच्या समवेत आहे, त्यांच्या त्या ठिकाणी तो उपस्थित झालेला आहे, त्यांना तो प्रगट झालेला आहे. आणि हे दोन शिष्य विरुद्ध दिशेला, चुकीच्या दिशेला जात असताना देखील येशू ख्रिस्त त्यांच्या समवेत उपस्थित झालेला आहे. त्याकडे विरुद्ध दिशेला जात होते, त्यांनी आज्ञा पाळलेली नाहीये, चुकीच्या दिशेने ते जात होते. आणि तरी सुद्धा येशू ख्रिस्त त्यांच्या समवेत प्रगट झालेला आहे. की बायबल सांगतं येशू ख्रिस्त स्वतः म्हणाला की मी तुम्हाला कधी सोडणार नाही किंवा टाकणार नाही. यवहान वर्तमानात तो म्हणत आहे की मी जे माझे आहेत त्यांना मी ओळखतो. तसंच यवहान 10:3 मध्ये तो म्हणतो की माझी मेंढरं माझा आवाज ओळखतात. तसंच यवहान 10:14 मध्ये येशू ख्रिस्त म्हणतो की माझी मेंढरे मला माहीत आहे. ते चुकीच्या दिशेने जात असताना, चुकीच्या रस्ता त्यांनी पकडलेला असताना, विरुद्ध दिशेला जात असताना देखील येशू ख्रिस्त त्यांच्या समवेत आहे. आणि ही चांगली गोष्ट आपल्याला पाहायला मिळते की जीवनामध्ये आपण कितीतरी वेळा चुकीचा रस्ता धरतो, चुकीच्या मार्गाने आपण जातो. कदाचित त्याच्या इच्छेविरुद्ध किंवा विरुद्ध दिशेला आपण जात असतो. त्याचं न ऐकता जसं यवना विरुद्ध दिशेला चालला होता. पण तरी देखील आपण पाहतो की परमेश्वराने त्यांना सोडलेलं नाही. परमेश्वर त्यांच्या शोधात येतो, येशू त्यांच्या शोधात येतो आणि त्या ठिकाणी ते त्या ठिकाणी त्यांना ते प्रगट झाले. आणि त्या ठिकाणी लोक आपल्याला सांगतो की सूर्य मावळत आहे आणि कदाचित ते मावळत्या सूर्याप्रमाणे त्यांच्या आशा देखील मावळलेल्या आहेत. त्यांच्यावरती एक निराशेची सावली पसरलेली आहे. त्यांचा आनंद निघून गेलेला आहे, आनंद मावळलेला आहे. आणि त्यांना माहीत नाही की काय करावं. आता येशू ख्रिस्त क्रूसावर टांगला खिळला गेलेला आहे. तो त्यांना त्याची खात्री झाली की येशू ख्रिस्त आता मेलेला आहे. आता आपण काय करायचं. जसं शिष्यांना प्रश्न पडला की आपण काय करायचं. आणि पेत्र म्हणतो की आपण परत जाऊ, आपल्या मासे पकडण्यासाठी आपण परत जाऊ. आणि ते परत गेले असताना त्यांनी पाहतात की येशू ख्रिस्त पाण्यावर चालत त्यांच्याकडे येतो. आपण किती त्याच्या विरुद्ध जायला प्रयत्न करतो, विरुद्ध दिशेला जाण्याचा प्रयत्न करतो. आपण किती प्रयत्न करतो की देवाची इच्छा पाळायची नाही. पण देवाने जे तुमच्यासाठी ठरवलेलं आहे, जे निश्चित केलेलं आहे ते तो पुरे करणारच. जे कार्य तुम्हाला सोपून दिलेलं आहे ते कार्य तुमच्या हातून तो पुरे करून घेणारच. ही खात्री आपली पाहिजे. आणि ही खात्री देवाने आपल्याला दिलेली आहे.
की जरी आपण विरोध दिशेला जाऊ तरी सुद्धा परमेश्वर आपल्याला सोडणार नाही, टाकणार नाही, तो आपल्याला परत घेऊन येईल. त्या ठिकाणी आपण पाहतो की फार वर्षांपूर्वी जर तुम्ही गणना याचं पुस्तकाचा 21वा अध्याय 11 वचन जर पाहिलं तर त्या ठिकाणी परमेश्वर त्यांना सांगत की तुम्ही जिथे सूर्य उगवतो त्या दिशेने तुम्ही गेला पाहिजे. ख्रिश्चन लोकांनी सूर्य अस्ताकडे न जाता सूर्य उगवतो त्या ठिकाणी त्या दिशेने आपण गेलं पाहिजे. म्हणजे आपला सूर्य जो आहे, म्हणजे आपल्यामध्ये जो चांगुलपणा आहे, आपल्यामधला जो नीतिमत्व आहे, ते कधीही ढळू दिलं नाही पाहिजे, तसंच कधी अस्त झाला नाही पाहिजे. तुमच्यामध्ये देवाने चांगुलपणा भरलेला आहे, पवित्रता भरलेली आहे, त्याची शांती भरलेली, त्याची शुद्धता भरलेली, आणि त्याचा अंत आपण कधीही होऊ द्यायचा नाही. आपण नेहमी त्याच्यामध्ये अजून वाढायचंय, त्याच्यामध्ये भर द्यायचे. 16 वचनामध्ये जेव्हा आपण येतो त्या ठिकाणी आपण वाचतो की त्यांची डोळे जसं काही झाकले गेलेले आहेत, त्यांची समज जशी काही निघून गेलेली आहे आणि ते येशूला ओळखू शकले नाही. ते येशूला ओळखत नाही की येशू त्यांच्या बरोबर चाललेला आहे, येशूचं महान सामर्थ्य त्यांच्या बरोबर आहे, पण ते त्याला ओळखू शकत नाही. हे का असं होतं? कारण की निराशा एवढं त्यांना निराशेने घेरलेलं आहे की ते निराशेच्या पलीकडे काही पाहू शकत नाही. त्यांना असं वाटतं की आता सगळं काही संपलेलं आहे, आता आपल्याला कुठलीच प्रकारची आशा नाहीये. निराशा जेव्हा तुम्हाला घेरते तेव्हा तुमची विचार करायची शक्ती बंद होते, तुम्ही विचार करू शकत नाही. कधी कधी दुःख तुम्हाला एवढं घेरतं की तुम्ही त्या दुःखामध्ये गांगरून जातात आणि देवाचे महान वचन जे आहेत ते विसरून जातात. आणि देवाचे जे महान वचन त्यांनी जे दिलेले, जी महान आशा आपल्याला वचनामध्ये मिळते, त्याकडे न वळता आपण आपल्या दुःखाला कवटाळून बसतो. कदाचित तुम्हाला कोणी त्रास दिला असेल, कदाचित कोणी तुम्हाला वाईट बोललं असेल, तुम्हाला राग आला असेल, कदाचित तुम्हाला कोणी दगा दिला असेल, किंवा कदाचित तुम्हाला असं काहीतरी घटना तुमच्याकडे घडली असेल तुमच्या जीवनामध्ये की त्याचं दुःख तुम्हाला एवढं अनावर झालंय की तुम्ही त्या दुःखालाच कवटाळून बसलेला. आणि मग तुम्ही काय करता की त्या दुःखाचं घोर तुम्ही करता, तुम्ही त्या दुःखाबद्दलच बोलत असता, देवाबद्दल तुम्ही बोलत नाही, त्या दुःखाबद्दल तुम्ही बोलत असता. आणि वारंवार तुम्ही हे बोलत असता, सांगत असता, आणि ज्या व्यक्तीने दुःख दिलं त्याला तुम्ही टोचत असता आणि त्याला कधीच तुम्ही माफ करत नाही, आणि तुम्ही त्या दुःखामध्येच घेरलेले असतात स्वतःहून. त्यामुळे त्या लोकांचे, त्या शिष्याचे डोळे बंद झाले होते आणि त्यांना दिसू शकले नाही. ज्या येशू ख्रिस्ताबरोबर ते राहिले 3.5 वर्ष ते चालले, त्याला जे ओळखत होते ते त्याला ओळखू शकले नाही, कारण की ते दुःखाने ते ग्रस्त होते. मरिया मग्दलिनी देखील त्या कबरेवर त्या दिवशी ती जाते, त्यावेळी येशू ख्रिस्ताच्या पाठीमागे उभा आहे. येशू ख्रिस्त अशी बोलत आहे, ती म्हणते दादा, तिला वाटतं की तो तिथला तो बगीचेचा देखरेख करणारा गार्डनर आहे काय, तो माळी आहे काय, तो ती म्हणते माळी करतात, तुला माहिती आहे का त्यांनी येशूला कुठे ठेवलं. ती ओळखू शकली नाही, पण ते दुःख एवढं अनावर झालंय. दुःखाच्या प्रसंगी मी पाहतो की लोक एवढे दुःखित होतात की त्या महान जे वचन आहे त्याच्याकडे ते दुर्लक्ष करतात, त्याकडे लक्ष देत नाही. असं वाटतं की जसं ते वचन फक्त बायबलमध्ये आहे आणि ते दुःख करत बसतात, रडत बसतात, ओरडत बसतात, पण ते विसरून जातात की येशूने त्या मृत्यूवरती विजय मिळवलेला. मरिया देखील ती येशूला ओळखू शकली नाही. मरिया मग्दलिनी जेव्हा कबरीवर गेली, कारण तिचे डोळे अश्रूने भरलेले होते, जे डोळ्यांमध्ये अश्रू होते, त्या अश्रूच्या पलीकडे ती काय पाहू शकत नाही. आणि ह्या दोन्ही शिष्याचे हे असंच झालेले होते, त्यांची आशा निघून गेलेली होती. 21व्या वर्षामध्ये म्हणतात की आम्हाला आशा होती की तो इस्रायलचं राष्ट्र परत पुनर्स्थापित करेल. ते म्हणतात की आम्हाला आशा होती की इस्रायलला तो रोमी गुलामगिरीतून तो सोडवी. ते त्या
त्या गोष्टींबद्दल बोलत आहे. पण येशू त्यांच्या बरोबर चालत आहे, तो शांत आहे, तो चालत आहे त्यांच्या बरोबर आणि तरी देखील त्यांचं लक्ष त्याच्याकडे नाही. पण आपल्याच दुःखामध्ये, आपल्याच व्याधीमध्ये ते अडकून बसलेले आहेत. त्यांचं सर्व फोकस जो आहे ते फक्त ह्या गोष्टींवरती आहे, निराशाकडे आहे, हरलेल्या गोष्टींकडे आहे. आणि ते विसरून जातात की काय येशू ख्रिस्त त्याच्या पलीकडे सुद्धा काहीतरी बोललेलं आहे. येशू ख्रिस्तांनी काहीतरी गोष्ट त्यांना सांगितली. त्यांनी सांगितलं की तिसऱ्या दिवशी तो पुन्हा उठणार आहे, हे ते विसरून गेलेले आहेत. येशू ख्रिस्तांनी त्यांना सांगितलेलं आहे की तो त्यांना पुन्हा अनाथ सोडणार नाही, पण त्यांना तो प्रस्थापित करणार आहे. ह्या गोष्टी त्यांना सांगितल्या. त्यांना सांगितलं की तुम्हाला पवित्र आत्म्याचं सामर्थ्य मिळणार आहे, तुम्ही यरूशलेममध्ये थांबून राहा, पवित्र आत्मा तुमच्यावर येईल आणि तुम्हाला सामर्थ्य मिळेल. ह्या गोष्टीकडे त्यांचं लक्ष नाही. पण आपल्याच दुःखामध्ये आहे. आणि त्यावेळेला जेव्हा ते येशू ख्रिस्ताला ओळखत नाही, तेव्हा येशू ख्रिस्त त्यांना विचारतो की तुम्ही कुठल्या गोष्टींबद्दल बोलत आहे, तुम्ही काय बोलत आहे. आणि ते म्हणतात तू असा एकच व्यक्ती आहे का यरूशलेममध्ये की ज्याला माहीत नाही की काय झाले. प्रेम कधी कधी येशू आपल्या संगती कधी कधी आपल्याला वाटतं की देव कधी कधी जोक करत नाही. देव आपल्यासाठी जोक पण करतो. म्हणजे तो देव प्रसन्न आहे, तो हसणारा देव आहे, तो हसतो, तो आपल्यासाठी एकदम मित्रासारखा तो आपल्यासाठी वागत असतो. जरी आपण त्याची लेकरं आहोत तर तो आपल्याला आनंद द्यायचं तो ठरवतो, कारण की तो आनंदमय देव आहे. आणि या ठिकाणी येशू ख्रिस्त स्वतः त्याला विचारत आहे की कुठल्या गोष्टीबद्दल तुम्ही बोलत आहात, काय झालं. आणि तुला माहित नाही का की येशूला खेळलेलं आहे, ज्या व्यक्तीला खेळलेलं आहे त्याच्या हातामध्ये अजून मी ठसे याचे, आणि तोच त्यांना विचारतो की काय झालं. म्हणजे खरोखरच त्याच्यासाठी एक प्रकारचा जोक करत आहे. तो म्हणत असला आता तरी मला ओळखतात मी कोण आहे. आणि ते येशू ख्रिस्त जेव्हा त्याला बोलतो तेव्हा तरी सुद्धा त्याला हे करत असतात की नाही तुला कसं काय माहीत नाही की काय झालेलं आहे. प्रियानो, बायबल आपल्याला सांगतं जर दुसरं तिमोथी याचा 2 अध्याय 13 वचन जर तुम्ही वाचलं, त्या ठिकाणी बायबल आपल्याला सांगतं की परमेश्वर विश्वासू आहे. आपण जरी त्याचा नकार केला तरी तो आपल्याला सोडत नाही किंवा टाकत नाही. बायबल तसंच प्रॉव्हर्ब्स याचा 8वा अध्याय आणि 24 वचन सांगतं की तो असा मित्र आहे की जो बंधूपेक्षा अधिक आहे, जो बंधूपेक्षा तुम्हाला धरून राहतो. तुमचा बंधू तुम्हाला सोडून जाईल, पण तो असा मित्र आहे. एखादा असा मित्र असतो की तो आपल्या बंधूपेक्षा की आपल्या धरून राहतो, असा तो आपला मित्र आहे. तो त्याला त्या ठिकाणी ते त्याला ओळखत नाही, पण तरी सुद्धा येशूला कुठल्याच प्रकारचा राग आलेला नाही की तो त्यांना कुठल्याच प्रकारे फटकारत नाही, पण तो त्यांना समजून घेतो. त्याला माहिती आहे की त्यांना दुःख झालंय आणि तरी सुद्धा तो त्यांच्या जवळ आहे आणि त्यांच्या संगतीत तो चालत आहे. कधी कधी येशूला माहीत असतं, सगळ्या देवाला माहीत असतं की तो काय करणार आहे. आणि म्हणून तो तुम्हाला त्या गोष्टींबद्दल तो कधी दोष लावत नाही. तुम्ही जरी दुःखीत असाल तर त्याला माहिती की तो तुम्हाला त्या दुःखातून बाहेर काढणार. एखाद्याचा मृत्यू झाला, लोक रडत आहेत, पण देवाला माहिती आहे की त्याला तो उठवणार आहे, त्याचं पुनरुत्थान होणार आहे. म्हणून बायबल सांगते की देवाला आधीपासून अंत माहिती आहे. आपण सुरुवातीपासून अंताकडे जातो, पण देव अंतापासून सुरुवातीकडे येतो. आधीच त्याला सगळ्या गोष्टी माहिती आहेत. त्याला माहिती आहे की तुम्ही त्याला सोडणार आहे, त्याला माहिती आहे की तुम्ही या दिवशी ह्या वेळेला असं बोलणार आहे. त्याला सगळं काय माहिती आहे, त्याला माहिती आहे की तो काय करणार आहे हे त्याला माहिती होतं. त्याचं उदाहरण जर आपण पाहतो की 5,000 लोकांना जेव्हा येशू जेवय 5,00,000 लोक आहेत तिथं, शिष्य म्हणतात की यांना घरी पाठव किंवा यांना जाऊ दे आणि यांना त्या ठिकाणी जाऊन भाकर विकत घेऊ दे. पण येशू ख्रिस्त त्यांना म्हणतो की तुम्ही त्यांना जेवण द्या, यू फीड देम. तो म्हणतो की तुम्ही त्यांना द्या. आणि बायबल पुढे देखील आपल्याला सांगतोय की त्याला माहिती होतं
होतं की तो काय करणार आहे, त्याला आधीच माहिती होतं की तो काय करणार आहे. पण तो काय सांगतो की तुम्ही त्यांना जेवण द्या. आणि कारण की त्याची इच्छा होती की शिष्यांनी काम करावं, शिष्यांनी आपला विश्वास उपयोगात आणावा, कार्यरत करावा. तर त्याला माहिती की तो काय करणार आहे, त्याला त्याचं उत्तर देखील माहिती आहे. पण त्याची इच्छा आहे की तुम्ही फक्त माझ्यावर अवलंबून राहू नका आणि गप्प बसू नका, पण तुम्ही तुमचा विश्वास दाखवा. त्या बोटीमध्ये जेव्हा ते बसले असताना वादळ आलं आणि ते सर्वजण येशूकडे येतात आणि येशू, तुला आमची काळजी नाही का की आम्ही बुडत आहोत, तुला काय वाटत नाही का? आणि तो म्हणतो, अहो अल्पविश्वासू, किती वेळ दिवस मी तुमच्या संगती राहू. म्हणजे येशू ख्रिस्त त्याला सांगत आहे की तुमचा विश्वास कार्यरत करा, त्याला उपयोगात आणा. मोशे सुद्धा लाल समुद्राजवळ गेला तर तो प्रार्थना करत बसला आणि देव म्हणतो की माझी इथं मला कशाला आडोळी मारत आहे, तुला मी अधिकार दिलेला आहे, तुला काठी दिले, त्या समुद्रातली तू उघाड आणि तो समुद्रात उभावेल, हे मी तुला दिलेलं आहे. ते आपण पुष्कळ वेळेला आपण विसरून जातो की आपल्याला काय दिलेलं आहे, परमेश्वराने आपल्या हातात काय ठेवलेलं आहे हे विसरून जातो. आपल्यामध्ये ते सामर्थ्य आहे, आपण सैतानाला पळवू शकतो. आपल्यामध्ये सामर्थ्य मेलेल्याला आपण उठवू शकतो. आपल्यामध्ये सामर्थ्य आहे, आजाराला बरं करू शकतो, लग्नाला चालवू शकतो, अंगाला डोळे देऊ शकतो आणि मुख्य बोलू लागतील, बहिरे ऐकू लागतील. हे सामर्थ्य आपल्याला दिलेलं आहे. तो म्हणतो की जा माझ्या नावाने या सर्व गोष्टी करा, कारण की मी तुम्हाला हे सामर्थ्य देत आहे. सर्व सामर्थ्य स्वर्गात आणि पृथ्वीवर माझ्याकडे आहे, सर्व अधिकार माझ्याकडे आहे, म्हणून तुम्ही जा. इंग्लिशमध्ये शब्द आहे देअरफॉर गो, म्हणजे म्हणून तुम्ही जा. आणि तो शब्द देअरफॉर म्हणजे तो शब्द ते सामर्थ्याने आपल्याला जोडतो. म्हणजे ते सामर्थ्याचा उपयोग आपण केला पाहिजे. नंतर आपण जर वाचतो 25 ते 29 या ठिकाणी आपण पाहतो की येशू ख्रिस्त त्या ठिकाणी त्याच्याबरोबर चालत असताना तो असं दाखवतो की तो जरा पुढे चाललेला, तो त्याला सोडून पुढे जातो आणि तो त्यांच्याबरोबर जात नाही पण पुढे जातो. आणि मग ते लोक म्हणतात की नाही, आता रात्र झालेली आहे, तुम्ही आमच्या संगती या. याच्यावरून आपल्याला दिसतं की देवाचा चांगुलपणा आपल्याला दिसतो. देव कधी आपल्या स्वतःला आपल्यावर थोपवत नाही की मी तुझा देव आहे, तुम्हाला नमन केलंच पाहिजे, तुम्हाला हे केलंच पाहिजे, तुम्हाला हे दिलंच पाहिजे. तो स्वतः थोपवत नाही, तो स्वतः आपल्याला जबरदस्ती करत नाही, पण सर्व चॉईस जे आहे ते आपल्याला देतो. तुम्ही त्याला इन्व्हाइट केलं, तुम्ही त्याला आमंत्रित केलं, तर तुमच्याकडे येईल. तो म्हणतो तुम्ही जर दरवाजा उघडला तर मी आत येईल आणि तुमच्या संगी जेवील, मी तुमच्या संगी राहील. सर्व चॉईस जे आहे ते आपल्याला दिलेले आहे. आणि हे शिष्य त्याला म्हणतात की तुम्ही पुढे जाऊ नका, तर तुम्ही आमच्या संगती या, आमच्या संगती तुम्ही आमच्या रात्र आमच्या संगती घालवा. आणि येशू ख्रिस्त त्यांच्याबरोबर त्यांच्या घरी तो जातात. मग आपण वचन 30 आणि 31 जर वाचलं की आपण पाहतो की त्या ठिकाणी की येशू ख्रिस्त भाकर जेव्हा मोडतो, त्या भाकर मोडण्याद्वारे की त्यांना कळतं की कसं येशू ख्रिस्ताची ओळख त्यांना होती, ह्याबद्दल त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. त्यानु या ठिकाणी सुद्धा आपल्याला बघण्यासारखी गोष्ट आहे की येशू ख्रिस्ताची ओळख त्यांना होती, ती कुठल्या तरी सॅक्रेमेंट मधून नाही होत, म्हणजे की प्रभू भोजनाद्वारे त्यांना त्याची ओळख नाही होत किंवा कुठल्या तरी महान गोष्ट होणार आहे त्यातूनच देव प्रगट होईल असं नाही. ते साधं जेवायला ते बसलेले होते, साधे भाकर होती, साधं जेवणाला ते बसले असतील आणि ते जेवण ऑर्डिनरी त्या ठिकाणी ती ब्रेड जी होती ती ऑर्डिनरी होती, ती साधी होती, ती काय प्रभू भोजनाची भाकर नव्हती, साधी ब्रेड होती. आणि ते साधी ब्रेड मधूनच त्या साध्या अवस्थेमधून ते साधं सेटअप मध्ये येशू ख्रिस्ताची ओळख त्यांना होती. त्यानं आपल्याला काय वाटतं की कधी आपण एका मोठ्या मीटिंग मध्ये गेलो, तिथंच देवाचं दर्शन होईल आणि तिथंच मला आरोग्य मिळेल आणि तिथंच देव मला स्पर्श. तसं नाही. देव तुम्हाला तुमच्या घरामध्ये भेटू शकतो, देव तुमच्या जेवणाच्या टेबलवर तुम्हाला भेटू शकतो, देव तुमच्या बिछाण्यामध्ये तुम्हाला भेटू शकतो.
देव कुठेही त्याला लिमिट नाही. तो कुठेही तुम्हाला भेटू शकतो. कुठेही अशी मोठी गोष्ट व्हायला पाहिजे आणि मगच आपण काय करतो की मोठ्या गोष्टीसाठी थांबतो, की काहीतरी मोठा घडेल, आवाज येईल, भूकंप येईल किंवा गारा पडतील किंवा तिथं वीज चमकेल आणि मग मला येशू दिसेल. तसं नाही करत. तुम्ही विचार सुद्धा केला नसेल त्यावेळेला येशू तुमच्याशी बोलेल किंवा तुम्हाला दर्शन सुद्धा देईल. तुम्ही जेव्हा विचार पण केला नाही. एक सुंदर कविता एका व्यक्तीने लिहिलेली की तो म्हणतो त्या ठिकाणी जी कविता लिहिली त्यांचं नाव आहे फेइंचमन फॉन. त्यांनी एक सुंदर कविता लिहिली आणि त्या कवितेमध्ये तो म्हणतो की येशू ख्रिस्ताच्या येण्याबद्दल ती कविता आहे. आणि तो म्हणतो की येशू ख्रिस्त काय कुठल्या तरी अशा महान दिवशी येणार नाही की ईस्टरच्या दिवशी तो येईल किंवा पुनरुत्थानाच्या दिवशी येईल किंवा ख्रिसमसच्या दिवशी, असं नाही. येशू कधी येईल. तो एका स्त्रीचं चित्र तो वर्णन करतात की ढग आलेले आहेत, ढग काळे झालेले आहेत आणि ती स्त्री कपडे धुत आहेत आणि कपडे धुत असताना ते कपडे वाळवत आहेत आणि त्यावेळेला तिला येशूचं दर्शन होतं. म्हणजे तो सांगतो की कुठल्याही ऑर्डिनरी दिवशी जेव्हा तुम्ही विचार बी नाही केला त्या दिवशी तो तुम्हाला भेटू शकतो, तुम्हाला दर्शन देऊ शकतो. कारण की बायबलचं वचन सांगतं की आज तारणाचा दिवस आहे. त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची तारीख लिहिलेली नाही. आज ज्या दिवशी तुम्ही तुमच्या अंतःकरण उघडाल त्या दिवशी तुम्हाला तुमच्या मुक्तीचा दिवस आहे, तुमच्या तारणाचा दिवस आहे. आणि ह्या ठिकाणी आपण पाहतो की एक पॅटर्न आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. येशू ख्रिस्त जी भाकर मोडतो, ती भाकर मोडताना ते जे शिष्य त्यांना येशूची ओळख होती. एक पॅटर्न आपण त्या ठिकाणी बघतो. आणि ते पॅटर्न काय आहे की 3 वचनामध्ये आपण पाहतो की तो काय करतो, तो भाकर घेतो, हातामध्ये भाकर घेतो, मग ते उपकार मानतो, आभार मानतो, मग ते मोडतो आणि मग त्यांना देतो. आणि हे करत असताना त्या लोकांना येशूचं दर्शन होतं. ते करत असताना त्यांना ते आठवतं की येशू ख्रिस्ताने 5,000 राहिल्यानंतर 12,000 लोकांना जेवण दिलेलं त्यावेळेला देखील येशूने भाकर घेतली आणि मग त्याचे आभार मानले आणि जेवण केली आणि मोडून मग आपल्याला मग त्यांना त्याचे डोळे उघडले की हा येशू आहे. प्रेम तुमच्या जीवनामध्ये सुद्धा देवाने पुष्कळ वेळा तुमच्याशी बोललेला आहे, पण तुम्हाला माहीतच नाही तो कधी बोलला. पुष्कळ वेळा तो तुमच्याकडे आलेला आहे पण तुम्हाला माहित नाही तो कधी आलेला आहे. पण कधीतरी असं होतं की तुम्हाला असं वाटतं अरे हे तर माझ्या जीवनात आधी झालेलं आहे, हे तर होऊन गेलेलं आहे, ह्याबद्दल मी स्वप्न पाहिलेलं आहे. तुम्हाला अचानक त्या वेळेला असा भास होईल की ह्या गोष्टी तर झालेल्या आहेत. त्यावेळेला तुम्हाला समजेल की त्या वेळेला येशू तुमच्याजवळ येऊन गेलेला आहे, तुम्हाला तुमच्याजवळ आलेला होता, तुमची बोलला होता. त्या गोष्टीतून तुम्ही ओळखाल की खरखरच देव माझ्याशी बोलला, देव माझ्याशी बोलतो. तेव्हा तुम्हाला ते वाटायला लागेल की मी असं नाही की मला देवाने सोडून दिलेलं आहे, पण देव माझ्याशी बोलतो. म्हणून आपण ख्रिस्ती जीवन हे जागरूक जीवन आहे. आपण जागरूक राहिलं पाहिजे. येशू ख्रिस्त म्हणतो की माझी येण्याची वेळ चोरासारखी, मी कधी येईल हे फक्त पित्याला माहित आहे, त्याला सुद्धा माहित नाही कधी पिता त्याला कधी पाठवेल. ती वेळ देवाने ठरवलेली आणि आपल्याकडे जेव्हा तो येतो ती वेळ सुद्धा त्यांनी ठरवलेली असते. म्हणून जर तुम्ही जागरूक असाल तर तुम्हाला समजेल की कधी देव माझ्याकडे आला आणि कधी माझ्याशी बोलला. अब्रामाचं जीवन जर पाहिलं तर या भाकरीप्रमाणे कसं जीवन होतं. अब्रामाला देवानी त्या विधर्मी लोकांतून उचललं, त्याला हातामध्ये दिलं, मग त्याला आशीर्वादित केलं. तो खूप श्रीमंत झाला. नंतर त्याला तोडलं, कारण की त्याला कितीतरी वर्ष त्याला मूलबाळ होतं, त्याला तोडलं, त्याला दुःखित केलं, त्याला तोडलं आणि मग त्याला आशीर्वादित केलं, त्याला इसाक दिला. आणि नंतर इसाक दिल्यानंतर पुन्हा एकदा आपण पाहतो की त्याला त्याकडनं इसाकाची मागणी केली. त्याला परत त्या तोडण्याच्या त्या प्रसंगातून जात आहे आणि मग इसाकाला त्याला परत दिलं आणि इसाकाद्वारे काय झालं, एक मोठं राष्ट्र झालं. म्हणजे इसाकाद्वारे आता तो सर्व राष्ट्रांना तो आशीर्वादित करत होता. हेच आपण जर पाहिलं तर मोशेच्या जीवनात सुद्धा हेच होतं. मोशेला बास्केटमध्ये त्याच्या
बहिणीने नाईल नदीवर सोडलं, देवाने त्याला बास्केटमधून उचललं, राजवाड्यात नेलं, राजवाड्यात त्याला आशीर्वादित केलं, 40 वर्ष अरण्यामध्ये त्याला तोडलं आणि नंतर इस्रायली लोकांच्या हातात त्याला दिलं, त्याला सोडण्यासाठी. हेच पॅटर्न आहे प्रियांनो. परमेश्वर तुम्हाला हातामध्ये घेतो, तुम्हाला आशीर्वादित करतो, मग तुम्हाला तोडतो आणि मग तुमचा उपयोग करतो. योसेफाच्या जीवनामध्ये सुद्धा तेच घडलं. योसेफाला त्यांनी घेतलेलं आहे आणि याकोबाच्या घरामध्ये त्याला आशीर्वादित केलं, तुरुंगामध्ये त्याला तोडलं आणि नंतर त्याला इजिप्तमध्ये, त्याला मिसर देशामध्ये त्याला त्याला पंतप्रधान म्हणून त्याला नेमलं, त्याला दिलेलं आहे. त्यानं जर तुम्हाला देवाने तुमचा उपयोग करायचा असेल तर ह्या प्रोसेसमधून तुम्हाला जावंच लागणार आहे. आणि कारण तुम्ही ह्या प्रोसेसमध्ये असाल आणि म्हणूनच योसेफ म्हणतो उत्पत्ती 50 आणि 20 मध्ये तो म्हणतो की तुम्ही माझ्या वाईटासाठी तुम्ही सर्व माझ्या वाईटासाठी केलं, पण परमेश्वराने या सर्व गोष्टी माझ्या चांगल्यासाठी केल्या. तसंच येशू ख्रिस्त स्वतः म्हणतो की जो दगड बांधणाऱ्यांनी नाकारला होता तोच दगड काय झाला, कॅपस्टोन झालाय, म्हणजे कोनशिला झालेला आहे. कारण तुम्ही जीवनामध्ये कदाचित ह्या प्रसंगातून जात असाल, कदाचित देवाने तुम्हाला उचललेलं असेल किंवा देवाने तुम्हाला आशीर्वादित केलेलं असेल, पण तिथं थांबू नका. तर जर आशीर्वादित केलंय तर पुढची पायरी तुम्हाला तो तोडणार आहे, तो तोडी तुम्हाला परीक्षेमध्ये आणेल आणि नंतर मग तो तुम्हाला तर तुमचा उपयोग करणार आहे. येशू ख्रिस्ताच्या जीवनामध्ये मी पाहिलं हेच पॅटर्न आहे. त्यांनी मरियमच्या उदरामध्ये येशूला ठेवलं, त्यानंतर येशूला त्यांनी आशीर्वादित केले, त्याच्याद्वारे पुष्कळ चिन्ह चमत्कार केले आणि नंतर त्याला क्रूसावर तोडलेलं आणि क्रूसावर तोडल्यानंतर पुनरुत्थानाच्या दिवशी त्याला पुन्हा जीवन केलेलं आहे आणि आपल्याला देऊन टाकलेलं आहे, आपल्याला त्यांनी वाटून टाकलेलं आहे. तुमच्या जीवनामध्ये ह्या गोष्टी घडत असतील तर तुम्ही घाबरू नका, कारण की परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये कार्य करतो. तुम्ही कदाचित आज परमेश्वर तुम्हाला तोडत असेल तर याच्यानंतर एक मोठा आशीर्वाद आहे, जेव्हा तो तुम्हाला उपयोग करणार, तुम्हाला वाटून देणार आहे. पहिलं तो आपल्याला घेतो, आशीर्वादित करतो, तोडतो आणि नंतर तो आपल्याला वाटून देतो. आज जर तुम्ही चुकीच्या रस्त्याने जात असाल तरी सुद्धा तो तुम्हाला भेटणार आहे, तरी सुद्धा तो तुम्हाला तुमच्याकडे येणार आहे आणि तुम्हाला परत सरळ मार्गावर तो आणणार आहे. जसं ह्या 2 शिष्यांना त्यांनी हातामध्ये घेतला आणि परत त्यांनी त्याला घेऊन आलं. आणि ह्या अध्यायामध्ये, ह्या वचनामध्ये आपण एक गोष्ट आपण पाहतो आणि ती म्हणजे की येशू ख्रिस्त आधी पेत्राला त्यांनी दर्शन दिलेलं आहे. पेत्राला तो आधी भेटलेला आहे. पेत्रांनी 3 वेळा येशूचा नकार केला आणि तरी देखील येशू त्याला भेटला, त्याला दर्शन दिले, त्याला पुन्हा प्रस्थापित केले आणि महान रीतीने त्याचा उपयोग केला. त्यामुळे परमेश्वर देखील ह्या पुनरुत्थानाच्या दिवशी तुम्हाला हे आश्वासन देत आहे की त्यांनी तुम्हाला सोडलं नाही किंवा टाकलं नाही, तो तुमच्यावर प्रेम करतो आणि तुमचा महान रीतीने उपयोग करतो. तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या वेळेला येशू ख्रिस्तांनी भाकर घेतली, ज्या वेळेला येशू ख्रिस्तांनी त्या भाकरीवरती आशीर्वाद मागितला, ज्या वेळेला येशू ख्रिस्तांनी भाकर तोडली, ज्या वेळेला त्यांनी भाकर वाटली, त्या सर्व वेळेला ती भाकर येशूच्या हातातच होती. तसंच या सर्व प्रोसेसमध्ये तुम्ही जात असाल, पण सर्व वेळेला तुम्ही देवाच्या हातामध्ये जा. त्यांनी तुम्हाला निवडलेलं आहे, त्यांनी तुम्हाला त्याच्या रक्ताने विकत घेतलेले आहे, म्हणून तुम्ही त्याच्या हातामध्ये आहात. तुम्ही कधीच असं समजू नका की तुम्ही एकट्या आहात, तुम्ही निराळ आणि या सर्व गोष्टीला तुम्हाला एकट्याला तोंड द्यायचंय आणि देव तुमची प्रार्थना ऐकत नाही, असं मुळीच नाही. ही प्रत्येक क्षणाला, प्रत्येक स्टेजमध्ये तुमच्या बरोबर आहे. आणि आज देखील या पुनरुत्थानाच्या दिवशी तो तुम्हाला पुन्हा एकदा आव्हान देत आहे की माझं पुनरुत्थानाचं सामर्थ्य घ्या. सैतानाला, मृत्यूला, पापाला तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या घरामध्ये चिरडून टाका. जसं मी विजय होऊन पित्याच्या उजवीकडे बसलो आहे, तसं तुम्ही देखील विजय होऊन माझ्या उजवीकडे बसा, ही त्याची इच्छा आहे. हे तुम्हाला आशीर्वादित करू. आपण प्रार्थना करू. प्रेमळ स्वर्गीय पित्या, आमच्या उद्धारक देवा, पुन्हा एकदा पुनरुत्थानाच्या सामर्थ्याने
आम्हा प्रत्येकाला तू जाग कर, आम्हाला जागृत कर, आम्हाला उठव. आणि परमेश्वरा, आम्ही जे तुझ्यापासून दूर आहोत, आम्ही जे मेलेले आहोत, परमेश्वर पुन्हा एकदा आम्हाला पुनरुत्थित कर. आम्हाला तू आशीर्वादित कर, आम्हाला तू तोड आणि पुन्हा आमचा उपयोग तू महान रीतीने कर तुझ्या गौरवासाठी. इतर असणारे सर्व प्रियजनांना प्रत्येकाला तू स्पर्श कर, प्रत्येकाला तू आरोग्य दे, तुझी शांती, तुझा आनंद, तुझी प्रीती दे. आणि आजच्या दिवशी परमेश्वरचे पवित्र आत्म्याने त्यांना तू कर, ते पुनरुत्थानाने सामर्थ्याने त्यांना तू कर. आणि परमेश्वरा, ह्या मिरज शहरामध्ये आणि ह्या चर्चमध्ये त्यांचा महान रीतीने उपयोग तू कर. ही प्रार्थना येशू ख्रिस्त संत प्रभू याची द्वारे मी मागतो. आमेन.